शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विधानसभेसाठी आता स्वबळाचा नारा देण्यात आलाय। समाधानकारक जागा न मिळाल्यास स्वबळाची तयारी। मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी मोठी घोषणा केली आहे। किशोरी पेडणेकरांचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला इशारा देण्यात आला। त्यामुळे आताची मोठी बातमी आता समोर येते आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विधानसभेसाठी स्वबळाचा नारा देण्यात आलेला आहे। समाधानकारक जागा न मिळाल्यास स्वबळाची तयारी। मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी मोठी घोषणा केली। त्यामुळे किशोरी पेडणेकरांच्या या वक्तव्याच्या नंतर आता महाविकास आघाडीमध्ये नेमक्या काय घडामोडी करतात इतर पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या माध्यमातून नेमकी काय भूमिका घेण्यात येते हे पाहणं महत्त्वाचं आहे। ज्या ताकदीने आमचा जिल्हा प्रमुख पण काम करतोय किंवा ते वातावरण, कारण आमचाही ABC हा सर्वे झालेला आहे, त्या सर्वेमध्ये निश्चितच काही गोष्टींचा नक्की विचार होईल आणि असे जर वेगवेगळे शड्डू कोण ठोकत पण असतील तर 288 आम्ही लढू। राज्याच्या प्रगतीच्या ऐवजी केंद्राकडे फक्त बोट दाखवणारं नको आहे। राज्याच्या प्रश्नाच्या ऐवजी 12 आमदार असं बॉम्बे टू गोवा चित्रपटातल्या बाबा पकोडा म्हणणाऱ्यासारख्या पात्रासारखं 12 आमदार विधान परिषद म्हणणारे लोक नको आहे। या राज्यात चांद्यापासून बांद्यापर्यंत, भामरागड पासून रायगड पर्यंत आणि गडचिरोली पासून गडहिंग्लज पर्यंत 3,07,713 स्क्वेअर किलोमीटरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा विकास आणि प्रगती करणारी महायुती पाहिजे। त्यासाठी 285 जागा महाविकास आघाडी घडो, 288 घडो की कपोकल्पित 289 घडो, याच्यातून काही साध्य होणार नाही। हारना निश्चित आहे महाविकास आघाडी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।